सी 24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। दीनदुबळ्यांचे कैवारी स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 135व्या पुण्यतिथीचं औचित्य साधून पाबळ येथील महात्मा फुले ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित पाबळ यांच्या वतीनं 2026च्या दिनदर्शिका प्रकाशन सोहळा पार पडलाय। यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून महात्मा फुले ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित पाबळ यांच्या 2026च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन माजी जिल्हा परिषद सदस्य श्री नंदकुमार पिंगळे तसेच विद्यमान सरपंच सोपान जाधव, माजी पंचायत समिती सदस्य शांताराम नाना चौधरी, किशोर अप्पा रत्नपारखी यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी सर्व सभासद, ठेवीदार, खातेदार, हितचिंतक, विविध संस्थाचालक, आजी माजी पदाधिकारी या ठिकाणी हजर होते। 2001 रोजी स्थापन झालेले पतसंस्था 24 वर्ष पूर्ण करत आहे। प्रत्येक वर्षी नाविन्यपूर्ण उपाययोजना राबवून शेतकरी वर्ग, नोकरदार वर्ग आणि महिला बचत गट यांच्यासाठी ही संस्था वरदान ठरली आहे। महात्मा फुले ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित पाबळ या पतसंस्था यांनी मुदतीवरील ठेवी 10 लाखपेक्षा जास्त वर विविध घटकासाठी कर्ज वाटप 33 लाख केला आहे। 10 लाखांपेक्षा जास्त FD तर 25 लाखांपर्यंत दैनंदिन जमेचा संकल्प पार करण्यात आला। त्यामुळे अल्पावधीमध्ये ही संस्था मोठे भाग भांडवल घेऊन कर्ज वाटप करत आहे। पाबळ येथील महात्मा फुले पतसंस्थेचे दिनदर्शिका 2026 प्रकाशन सोहळा संस्था कार्यालयात पार पडला। तर यावेळी जिल्हा परिषद सदस्य नंदकुमार पिंगळे, पाबळ ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सोपानराव जाधव, माजी उपसरपंच किरण पिंगळे तसेच माजी पंचायत समिती सदस्य शांताराम चौधरी, किशोर अप्पा रत्नपारखी, शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष भगवान शेठ घोडेकर, ग्राम अर्जुनराव गवारे, राजू आगरकर, विलास घोडेकर, DK घाटकर, आत्माराम पिंगळे, संजय चौधरी, सुनील चौधरी सर्व संचालक उपस्थित होते। या पतसंस्थेच्या माध्यमामधून कोरोनासारख्या महामारीत कोरोना योद्ध्याचा सन्मान, त्याचप्रमाणे लहान मोठ्या व्यावसायिकांना विशेष भांडवलासाठी सहकार्य केलं जात असल्याची माहिती देण्यात आली आहे। यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याला अभिवादन करून त्यांनी दिलेली शिकवण आणि विचार यांची मालिका याची देवाणघेवाण झाली आहे। अत्यंत उत्साहात कार्यक्रमाची सांगता झाली। आज या ठिकाणी महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी उपस्थित सर्व बंधू आणि सर्व मान्यवर, आपण सर्वजण या पुण्यतिथीच्या निमित्तानं महात्मा फुलेंना या महान आत्म्यास अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालात। मी सर्वांचं मनापासून या पतसंस्थेच्या वतीनं आणि संयोजकांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो, सर्वांचं मनापासून आभार करतो। या ठिकाणी आता आपल्या गावचे सरपंच सोपानराव जाधव यांनी सांगितलं की या देशामध्ये मुलींची पहिली शाळा महात्मा फुलेंनी काढली। कुठल्याही प्रकारची समाजातली तमा न बाळगता, कोणाचा द्वेष, कोणाचा राग, कोणाचा लोभ किंवा कोण काय म्हणेल याची कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता अतिशय निष्ठुरपणानं त्यांनी मुलींना शिकवण्याचं धोरण पत्करलं आणि नुसतंच सांगितलं नाही तर त्यांनी ते स्वतः आचरणात आणून ते करण्याचं काम केलं। आपल्याला सगळ्यांना तो इतिहास माहिती आहे। तो इतिहास काय पुन्हा पुन्हा आपल्यासमोर सांगावा अशातला काही भाग नाही आहे। जे लोकांचे भरपूर शिव्याशाप घेऊन त्यांनी या मुलींना शिकवलं, मुलींना शिकवण्यासाठी पहिल्यांदा सुरुवात केली आणि म्हणून आपण आज पाहतो 150 वर्षापूर्वी सुरू केलेली ही मुलींची शाळा आणि त्यातून निर्माण झालेलं आज महिलांचं अस्तित्व, याचं श्रेय जर कुणाला या देशामध्ये जर जाईल तर ते श्रेय फक्त महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनाच जाईल, हे या ठिकाणी मी निर्विवादपणे आवर्जून सांगू इच्छितो। आपण म्हणतो की आज महिलांना एवढं मोठं आरक्षण मिळतं, महिला सर्व ठिकाणी काम करतात। सोपानरावने सांगितलं चंद्रावर गेल्या महिलांनी आता एवढा मोठा देश सांभाळण्याचं काम केलं स्वर्गीय इंदिराजी गांधींनी। परंतु आपण एक विचार केला पाहिजे, जसं आपल्याला 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं, पण 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे ती काही 14 ऑगस्टच्या रात्रीची तपश्चर्या नव्हती, तर त्याच्या अगोदर 150-200 वर्षापूर्वीची आपल्या स्वातंत्र्य सैनिकांची ती तपश्चर्या होती। तो मोठा संघर्ष होता आणि त्या संघर्षातून 150 वर्ष घालवल्यानंतर 200 वर्ष घालवल्यानंतर आपल्याला ते स्वातंत्र्य मिळालं।
तसं आज जे महिलांचं स्थान आपण बघतो आणि आपल्यालाही ते वाटायला लागलं की अरे महिलांना स्थान दिलं पाहिजे. महिला मायमाऊली किती महत्त्वाची आहे समाजाच्या या जडणघडणीमध्ये. हा जो विचार आहे तो विचारसुद्धा आपल्याला आज पटलेला आहे आणि याचं एकमेव कारण हे महात्मा फुलेंची कारकीर्द, महात्मा फुलेंचं कार्य, सावित्रीबाई फुलेंचं कार्य हे निश्चितपणानं आहे. मी या ठिकाणी आज या ठिकाणी या पतसंस्थेच्या वतीनं आणि संयोजकांच्या वतीनं हा जो पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न केला त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. उपस्थित सर्वांना मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी मला आनंद असा वाटला सर, जसं आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही सर्व समाजातून जशी आपण साजरी करतो ना मला आज फार बरं वाटतं आहे. म्हणजे नेहमीच आपण करतो हे निदान की बाबा सर्व समाजातील सर्व लोकांनी म्हणजे जसे समाजानं किंवा या लोकांनी सोपानराव देव वाटून घेतले तर देव वाटून घ्यायचा विषय नसतो. देव हा सगळ्यांचा असतो. महात्मा फुले हे कुणी एका समाजाने किंवा कुणी एका व्यक्तीनं वाटून घेण्याचा विषय नाही आहे. तर महात्मा फुले हा अखंड मानवजातीचा आणि अखंड समाजाचा देव आहे आणि ते चित्र आपल्याला आज या ठिकाणी या महात्मा फुलेंच्या या पुण्यतिथी साजरी करताना आपल्याला दिसतंय निश्चितपणानं. याचाही मला फार मोठा अभिमान आणि आनंद वाटतोय. मी अधिकचा वेळ घेत नाही. उपस्थित सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद. ठिकाणी महात्मा फुले ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था या संस्थेने दरवर्षीप्रमाणे सालबादप्रमाणे ह्या ठिकाणी भव्य दिव्य असे कॅलेंडरचं पण प्रकाशन ह्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या निमित्तानं ह्या ठिकाणी पाबळगावचा आद्य नागरिक ह्याच म्हणून ह्या पतसंस्थेस आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना कॅलेंडरच्या निमित्ताने खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि महात्मा फुले यांना सहित आज या ठिकाणी त्यांचा स्मरण दिन या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे की पुणे या ठिकाणी त्यांनी पहिली मुलींची शाळा काढली आणि त्यानंतर मुलींना आणि महिलांना शिक्षण काय आहे हे समजलं आणि कितीतरी महिला साक्षर होऊन आता इंदिरा गांधी सारखं यांनी देशाचं नेतृत्व केलं म्हणजे पंतप्रधान झाल्या. त्याचप्रमाणे आता आपल्या भारताच्या द्रौपदी मुर्मू ह्या राष्ट्रपती झाल्या आणि कितीतरी मुली आता त्या ठिकाणी मग चंद्रावरती गेल्या किंवा देशाचा कारभार ह्या ठिकाणी यथोचितरित्या त्या संपन्न म्हणजे कारभार करीत आहे आणि याचं सर्व श्रेय हे महात्मा ज्योतिबा फुले यांना आहे. म्हणून त्यांना पुनश्च एकदा त्यांना मी स्मरतो आणि या ठिकाणी ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी संपन्न होत असताना महात्मा फुलेंचं योगदान हे सर्वज्ञात आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे योगदान महाराष्ट्राला परिचित असताना 1848मध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा भिडेवाड्यामध्ये सुरू केली. 1827 ते 1890 हा महात्मा फुलेंचा एकूण जीवनकाळ. महात्मा फुलेंनी तृतीयरत्न नाटक लिहिलं. महात्मा फुलेंनी तृतीयरत्न नाटक लिहित असताना शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक लिहिलं. सत्यशोधक धर्माची स्थापनासुद्धा महात्मा फुलेंनी केली. एवढं सर्व कार्य करत असताना सर्व समावेशक भूमिका ही महात्मा फुलेंनी केली. इसवी सन 2002मध्ये महात्मा फुलेंच्या नावाने पाबळमध्ये ही महात्मा फुले पतसंस्था सुरू झाली. आजतागायत 2025पर्यंत यशस्वीरित्या वाटचाल करत असताना आज महात्मा फुलेंची पुण्यतिथी 135वी ही मोठ्या उमेदीने जोमाने सर्व समाज संपन्न करत असताना खरं तर आनंद होत आहे आणि हा आनंद खरं तर सर्व जाती जमातीतील लोक ह्या आनंदात सहभागी झालेली आहे आणि त्या निमित्ताने दिनदर्शिकेचं सुद्धा उद्घाटन झालेलं आहे. औपचारिकरित्या या कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल मी या संचालक मंडळाच्या वतीने मग ॲडव्होकेट मंगेश भिंगरे असतील, विकास गोडेकर असेल, त्याचबरोबर सचिव प्रशांत झोडगे असेल, पांडाशेठ लोखंडे सर्व संचालक मंडळ यांच्या वतीने मी मनापासून सर्वांचा आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आज या पतसंस्थेने दरवर्षी
महात्मा फुले पुण्यतिथी साजरा करताना गावातील सर्व स्तरातील लोकांना या संस्थेने निमंत्रण दिलं आणि या निमंत्रणाचा स्वीकार करून आज या कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित झालात। मी या संस्थेच्या वतीनं आपणा सर्वांचं हार्दिकाचं स्वागत करतो, हार्दिकाचे आभार मानतो। या ठिकाणी अगोदरच्या सर्व वक्त्यांनी जी माहिती सांगितली ती खरोखर की आपल्या स्त्री शिक्षणासाठी महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांचे सावित्रीबाई फुले, खरं तर सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली आणि ते स्वतः पहिल्यांदा त्या ठिकाणी स्त्री शिक्षक होऊन सर्व स्त्रियांना किंवा इतर लोकांना शिक्षण देण्याचं त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचे त्या काळामध्ये काम सुरू केलं। त्याबद्दल मी देखील या महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा देखील मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, धन्यवाद देतो, त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित झाला। आपणा सर्वांचं देखील या ठिकाणी या संस्थेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करून हार्दिक असे आभार मानून या ठिकाणी थांबतो। 35व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं, पुण्यस्मरणाच्या निमित्तानं पाबळ या ठिकाणी सर्व समावेशक असं पुण्यस्मरण महात्मा फुलेंना अभिवादन करण्यासाठी सर्व स्तरातून जमलेले नागरिक, त्यामध्ये पंचायत समिती सदस्य शांताराम नाना चौधरी, किशोरप्पा रत्नपारखी, जिल्हा परिषदचे माजी सदस्य नंदकुमार पिंगळे साहेब, त्याचप्रमाणे पाबळगावचे आजी माजी सरपंच, पद्ममणी जैन कॉलेजचे प्राचार्य, संस्थेचे सर्व संचालक मंडळ, त्याचप्रमाणे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव या सर्वांनी या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न केला। आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित झालात आणि महात्मा फुलेंना अभिवादन केलं, त्याबद्दल संस्थेच्या वतीनं आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक आभार। यामध्ये पत्रकार सुनील पिंगळे, पत्रकार राजेंद्र वारगडे, पत्रकार प्रशांत मैड यांनी देखील या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन या ठिकाणी सर्वांचं या ठिकाणी शूटिंग करण्याचं काम केलं, त्यांचाही संस्थेच्या वतीनं मनपूर्वक आभार, धन्यवाद। सुनील पिंगळे, सी 24 तास, शिक्रापूर।